मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी हे नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 कधी जमा होतील याची वाट पाहत आहेत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याविषयी जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा हप्ता हा तुम्हाला कोणत्या तारखेला दिला जाणार आहे आणि त्या अपडेट विषयीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नेमका कोणत्या तारखेला जमा केला जाणार आहे। तसेच कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी आता पात्र झालेले आहेत, कारण की 8वा हप्ता आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाहीये, यामध्ये बरेचसे शेतकरी हे वगळले जाणार आहेत। तर हा 8वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे, चला सविस्तर याबाबत जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून हालचाली या सुरू झालेल्या आहेत। नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडून या ठिकाणी प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 21वा हप्ता आहे तो हप्ता दिलेल्या महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी शासनाकडून मागवली जात आहे। त्या यादीनुसार आता या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आणि मित्रांनो, आता या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील 90,27,000 पेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि त्यांची यादी देखील आता या ठिकाणी राज्य शासनाला प्राप्त झालेली आहे। परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो हप्ता देण्यासाठी शासनाकडून ज्यावेळेस निधीची तरतूद केली जाते त्यावेळेस या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असतो। त्यामुळे आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी निधीची तरतूद ही केली जाणार आहे आणि त्याबाबत या ठिकाणी अधिकृतपणे GR देखील शासनाकडून प्रकाशित केला जाणार आहे आणि तो GR आल्यानंतर या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा 8वा जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लगेच जमा केला जाणार आहे। तर आता या ठिकाणी मित्रांनो, नेमकी राज्यामध्ये आता आचारसंहिताही सुरू आहे आणि अशा निवडणुकीच्या कालावधीमध्ये आता नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरोखर सरकार जमा करणार आहे की आता आचारसंहिता संपल्यानंतर यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 21वा हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांना वेळेवरती देण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणेच आता या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे त्याची देखील या ठिकाणी वेळ झालेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी निवडणुकीची कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला 8व्या हप्त्यासाठी येणार नाही आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे, कारण की आता नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी देखील वेळ झालेली आहे। जसे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की या ज्या काही दोन्ही योजना आहेत म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना, तर या योजनांचा जो काही हप्ता आहे तो 4-4 महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारकडून जमा केला जात असतो। परंतु आता या ठिकाणी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या हप्त्याला खूप उशीर झाल्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील जमा केले जातील। तर याबाबतची आता प्रोसेस शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे। आता लवकरच या ठिकाणी निधी मंजूर केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जातील। साधारणतः मित्रांनो, आता या ठिकाणी 15 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे।